तुमचे खरंच खूप खूप आभार. तुम्ही इथे राहायला जागा दिली. आता आम्ही बाबांच्या जवळ सुद्धा आहोत आणि मी नोकरी सुद्धा करेन. जेव्हा मी मंजुळाताईची चैन स्वतः सोडवून आणेन तर ती तिच्या सासरी जाऊ शकेल. मग मी अभ्यास सुरू करेन. मग बाबाही नाराज नाही राहणार. मग मी लगेच परत जाईन माझ्या घरी, फक्त काही दिवसांसाठी. काळजी नको करू पोरा, सगळं ठीक होईल बघ. ये आराम करा थोडा. ही माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी आहे हितेश. भीमरावाने स्वतःच घर सोडलं आणि आता तो स्वतःच म्हणाला की तो शिकणार नाही. तसं पण त्याला मी आता शिकवू देणार नाही. राहिला प्रश्न की तो आता काम करणार, तर तिथेही त्याचं आयुष्य मी नरक बनवून टाकेन. बॅरिस्टर बनायचं होतं ना त्याला, मजूर बनवून सोडणार त्याला. बस मालक, तुम्ही एवढं केलत ना तर मजाच येईल बघा. आणि आमच्यामध्ये राहून सतत स्वतःला मोठं समजणं सोडून देईल. मग त्याच्याशी एक एक गोष्टीचा बदला घेईन मालक. नक्कीच घे. आता तर खेळ सुरू झालाय हितेश. आता या पुढे बघ मी त्याच्या सोबत काय काय करतो ते. आता किती शांती आहे ना. भीमच्या बगर सकाळची चाय प्यायला घर आणि जीवन दोन्ही शांत वाटत. अरे मंजुला, तुझी चाय थंडी होते, ये की. मी आता भीमला दूध आणि रमाला चाय देऊन येते. ताई, असं भीम भाऊंकडे गेलात तर त्यांना हे समजणार नाही की त्यांनी घर सोडलंय. मला असं वाटतंय त्यांना हे समजणं खूप गरजेचं आहे. आयुष्यभर बाबा आणि ह्यांनी त्यांच्यासाठी एवढं काय काय केलंय, हे सगळं विसरून निघून गेले. बरोबर बोलते लक्ष्मी. कधीपर्यंत आपणच त्याची काळजी करत राहायची? त्यानं पण आपला विचार करायला पाहिजे. पण मी तर जाणार आहे. कोणाला बी वाईट वाटू दे, नाही तर वाईट वाटेल. लहानपणापासून काळजी घेतली, आता कशी नको घेऊ? चल पुरंजन, आपल्याला कामावर जायला उशीर होतोय. अहो जरा चाय तर पिऊन जा. बाहेर पण खूप ठिकाणी चहा भेटतो. चल. रमा, भीम कुठे आहे? ते तर सकाळी सकाळीच गेले. मला सांगत होते काम शोधून कामाला लागतो म्हणून. चल पुरंजन, भीमला शोधूया. आता गोष्ट फक्त घर सोडण्यापर्यंत नाही थांबणार. आता भीमला ठरवावं लागल की जर त्याला काम करायचं हाय तर मग बाप लेकाचं नातं संपवावं लागल. दादा,
असं नका बोलू तुम्ही. भीमनी जोही निर्णय घेतलाय तो रागात घेतलाय. आपण त्याला समजवलं की समजून जाईल. वय बाबा, तुम्ही रागावू नका ना. भीमने अजाणतेपणी केलाय हे समजा. तुम्ही ही गोष्ट विसरून जा ना बाबा. बाबा, भीम आला की मी समजावीन त्याला. लहान आहे, नाही समजत त्याला तो काय करतोय. वा वा, इतर गोष्टीमध्ये भीम मोठा शहाणा आहे आणि आता ना समज आणि नादान आहे. अरे भीम जे काही करतोय ना तो विचारपूर्वक करतोय आणि योग्यच करतोय. हितेश, तू आगीत तेल ओतण्याचं काम करू नकोस. रामजी भाऊ हा भडकवण्याचं काम करतोय. बरोबर तर बोलतोय. भीमला शिकवता शिकवता म्हातारा झालोय. काय बरोबर आहे, काय चूक आहे, काय योग्य आहे, आता त्याला प्रेमाने समजवायची काही गरज नाहीये. आता मी त्याच्याशी बोलतो, ते पण शेवटचं. चल पुरंजन. अहो बाबा, बाबा तुम्हाला ताप आहे ना, अशा तुम्ही कुठे जाताय? भीमने माझा ताप पळवलाय पोरा. चल पुरंजन. सामान बांध आणि घरी चल. नाही आत्या, त्यांनी सांगितलंय. मग मी कसं काय येऊ? नाही म्हणणार? आपल्या आत्याला नाही म्हणणार? आत्या, जेव्हा मी लग्न करून आले होते तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं ना की काय पण होऊ दे, नवऱ्याची साथ कधी बी नाही सोडायची. ह्यांची आई गेल्यानंतर ह्यांच्या आयुष्यात नेहमी एक पोकळी होती आणि त्यांची आई नेहमी त्यांच्या सोबत असायची ना. आणि त्यांची तीच ताकद म्या बनावं असंच वाटायचं ना तुम्हाला. हेच सांगितलं होतं ना, तेच करते मग आता. ताई, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? जसं कराल तसं भराल. इतक्यांदा सांगितलं हिला की भीमला समजाव की कामधंदा कर म्हणून, पण ऐकलं नाही हिनं. जर आता कामावर असता तर अचानक अशी वेळ आली नसती. आणि नाही, मंजुळा ताईंचं दागिनं गहाण ठेवावं लागलं असतं. समजा माझ्यामुळेच झालंय. मीच जाते निघून, मग समजा नीट होईल. मंजुळा, तुझ्यामुळं काय बी झालेलं नाही. हे घडायचं होतं फक्त, म्हणून घडलं. आता असं तर होणार नाही की तुझ्या जाण्यानं भीम सावताची जिद्द सोडत आणि त्यातून माघार घेईल. वाईट फकस्त एवढंच आहे की आज भीमच्या जिद्दीसमोर पहिल्यांदाच बाबा आहेत. तुझा बाप अजून जिवंत आहे. तुला काम करायची काहीच गरज नाहीये. आपल्या कितीतरी पिढ्या या काळोखात जन्मल्या आहेत, पण माझी इच्छा नाहीये की आपण पण ह्याच काळोखात जगावं. याची जबाबदारी तुला घ्यायची आहे, सगळ्या समाजाची जबाबदारी. बाकी गोष्टीमध्ये मी तुझ्याशी वाद घालू शकतो, परंतु शिक्षणाच्या बाबतीत मुळीच नाही. उद्यापासून तू वेळेवर कॉलेजला जाणार आणि वेळेवर कॉलेजमधून घरी येशील. घरातला कर्ता पुरुष मी आहे. या घरात मी जे बोलणार तेच होणार. ह्या घरामध्ये जर राहायचं असेल तर त्यांना बाबांचं म्हणणं ऐकावं लागेल. पण बाबा माझ्या शिक्षणाबद्दल जे काही म्हणाले आहेत ते मी मान्य नाही करू शकत. ह्यामुळे मी हे घर सोडून चाललोय.
बस पोरी बस, शांत हो, शांत हो. कशी शांत राहू आत्या? आईने मरताना पण तेच सांगितलं होतं की भीमची काळजी घे. आणि मी काय करते? भीमची काळजी घेणं तर दूर, माझ्यामुळे त्याला घर सोडून जावं लागलं. अशी गोष्ट नाहीये पोरी. मग कसं आहे आत्या? मला समजायचा लई त्रास होतोय, लई त्रास होतोय. कसं समजवू मी तुला की हे सगळं? तर मग मलाच समजावा ना आत्या की या घरात भीम भाऊ आणि रमा एवढ्या लाडाचे का आहेत? आमच्यासाठी तर कधी कोणीच नाही रडलं. माझा नवरा तर कमवतो पण, आणि मी तर या घरातली मोठी सून आहे. लक्ष्मी, भीम जर स्वतःहून पण काही करायला म्हटलं तरी नाही करू देणार हे त्याला. कारण या लोकांनी भीमला देव बनवून ठेवलंय. अन देव काम करल हे कसं होऊ शकतं? भीम देव, तुझा आणि माझा नवरा सेवक आहे, त्यांचे सेवक. ज्याला तू देव आणि सेवक म्हणतेस ना, त्याला नातं म्हणतात. तुला कळणार नाही जिजाबाई ते. बघितलं? प्रत्येक वेळी मला हेच सांगून गप्प करतात की मला नात्याची समज नाहीये. बस अशीच गप्प बसू, दगड बनून जगू आणि एक दिवस मरून जाऊ. अन तुला बी सांगून ठेवते, गप्प राहणं शिकून घे. आणि खास कर जेव्हा भीम आणि रमाची गोष्ट असेल ना, तेव्हा बोलायचं नाहीये तुला, गप्प बसायचे. नाही राहू शकत आई गप्प. मी माझ्या नवऱ्याची सुद्धा काळजी घेतली आणि या कुटुंबाची. मग कोणी मला हे नाही बोलू शकत की मी एक चांगली बायको आणि एक चांगली सून नाहीये. गोष्ट कुठून कुठं घेऊन चाललेस वहिनी? काय म्हणायचंय तुम्हाला ताई? तुम्हीच सांगा ना की कोणत्या गोष्टीत मी रमापेक्षा कमी आहे? कारण हे आहे की तू रमासारखी नात्यांची किंमत नाही करत. हे तुला सांगत अथवा नाही, पण म्या तुला सांगतो, तू एक चांगली सून आहेस, चांगली बायको आहेस, पण एक चांगली व्यक्ती नाही आहेस लक्ष्मी, आणि हो पण शकत नाही. कशी बनू शकते मी एक चांगला माणूस? तुमचा भाऊ आणि त्याच्या बायकोचे तळवे चाटण्याला बनेल का मी चांगला माणूस? तेव्हा कदाचित बनेल ना. नाही लक्ष्मी, नाही होऊ शकत. कारण तुला समजतच नाहीये की भीमला नेमकं काय करायचंय. आणि त्याचा आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तसा बघण्याचा प्रयत्न कर लक्ष्मी. हा मग दाखवा ना आणि समजावा मला की कसा एक कुचकामी माणूस समाजाला एक नवीन जीवन जगण्याची पद्धत शिकवू शकतो. तुझी आणि माझी जी जात आहे ना लक्ष्मी, त्याला समाजात छोट्या जातीचा किडा म्हणतात, किडा. आणि याच धारणेला बदलण्याचा प्रयत्न करतोय माझा भीम, आणि म्हणूनच शिकतोय तो. कुचकामी लक्ष्मी, कुचकामी भीम नाहीये. कुचकामी आहे तुझा नवरा, म्या आनंदराव, ज्याला पैसे कमवता तर येतं, पण आपल्या जातीची या समाजात ओळख निर्माण करता येत नाही. जे काम भीम करतोय ना, ते या जगात दुसरं कोणी बी नाही करू शकत लक्ष्मी. त्याच्या या लढाईत आहे ना, जे काय योगदान आपण करतोय ते आपलं सौभाग्य आहे. ही एवढीशी गोष्ट तुझ्यापेक्षा त्या लहान रामाला समजली, पण आज पात्र तुला समजली नाही, आणि तुला समजावणार आहे ना. पण समजलीये, खूप चांगल्या पद्धतीने समजलीये की भीम भाऊंच्या या महान लढाईत सगळ्यांची आहुती दिली जाईल. हे तर नाही माहित या खालच्या जातीच्या किड्याचं भीम भाऊ काय करतील, पण जे होत आहे त्यामुळे तुमचं जीवन, माझं जीवन आणि आपल्या परिवाराचं जीवन, माझ्या पोटात वाढणाऱ्या आपल्या बाळाचं जीवन एक खालच्या जातीचा किडा नक्कीच बनून राहील. भीम भाऊंच्या खालच्या जातीचा किडा. तो आण सांभाळून बोल लक्ष्मी. नाही बोलू शकत नीट. आणि आता जे काही होईल ते फक्त तुमच्यामुळे होईल. तुम्ही जगातले एकमात्र वडील असाल जे स्वतःच्या बाळाचं जीवन किड्यासारखं बनवून ठेवाल, फक्त आपल्या भावाची महानता सिद्ध करण्यासाठी. वाह, स्वतःच्या बाळाच्या आहुतीने आपल्या भावाच्या भविष्याचं निर्माण. लक्ष्मी गप नाही तर. आनंद, आनंद, बायको आहे ती तुझी, आणि बायकोवर आई तू गप्प बस.
माझी बायको अशी नव्हती आई. जेव्हापासून तू माझ्या बायकोला फूस लावलीस ना, तेव्हापासून तू माझ्या बायकोला तुझ्यासारखंच बनवलंस. तुम्ही माझ्यावर हात उचलला. नाही जगायचं आता मला. त्यांनी आज हात उचलला, उद्या मारायला पण लागतील. आणि मार खाण्यासाठी नाही जगू शकत मी. लक्ष्मी, लक्ष्मी, आनंद, मरायचंय तुला? हा, जळून मारायचंय? आणि काय होणार आहे? आणि काय होणार त्यानं? रमा तुरुंगात जाईल, भीम तुरुंगात जाईल, पण हे समस्येचं निवारण नाहीये लक्ष्मी. अगं समजाव हिला, ऐकते तुझं. एक गोष्ट लक्षात ठेव लक्ष्मी, की भीम आपल्या समाजाचा तारणहार आहे आणि हा तुझा नवरा त्याला आपला नायक मानतो. आणि एक दिवस तू पण मान्य करशील. आता तुला हे स्वीकारायचंय की नाकारायचंय हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत राहावं लागेल तुला. आणि त्यासाठी आहे ना, जगावं लागेल. मरून काय बी होणार नाही. आणि खबरदार, ही गोष्ट बाबांना कळली नाही पाहिजे. त्या आधीच आजारी आहेत आणि त्यांनी काळजी करू नये हेच बरं आहे. डॉक्टरांनी पण हेच सांगितलंय. समजतंय ना तुम्हाला? भीम, भीम, भीम. काय झालं काका? पोरा तुझे बाबा माहित नाही कुठं गेले ते. म्हणजे म्हणजे आम्ही दोघं तुला शोधायला घरातून निघालो होतो आणि सोबतच होतो दोघे. मग अचानक माहित नाही रामजी दिसेनासे झाले. तेव्हापासून मी त्यांना शोधतोय पर दिसत नाही आहेत. असं रामजी मला न सांगता कुठे जात नाहीत बघ. मग अचानक काय झालं असं? काका, आणि त्यांची तब्येतही खराब आहे ना. चला चल, जाऊन पटकन शोधूया. शोधूया. लक्ष्मी, तू जे आज केलंस ते बरं नव्हतं. जर तुला काय बी झालं असतं, माझं काय झालं असतं? अगं असं नाही आहे की मला फक्त बाबा आणि भीमची चिंता आहे. तू माझी बायको आहेस. तुझ्यावर लई प्रेम आहे माझं. बोलशील का नाही? मी पण तुम्हाला खूप मानते, पण मी जर तुम्हाला काही बोलले तर तुम्हाला वाईट वाटतं. जसं तुम्ही माझ्यावर नवरा होण्याचा हक्क दाखवता, तसा मी बायको होण्याचा हक्क दाखवला तर तुम्हाला राग येतो. आज तर हात उचलला तुम्ही माझ्यावर. माफ कर मला लक्ष्मी. म्या तुझ्यावर हात उगारायला नाही पाहिजे होता. ते रागामध्ये हात उगारला. ठीक आहे, पण यापुढं फक्त एकदा माझं ऐकून घ्या. ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमच्यावर आहे. बर, या गोष्टीची म्या काळजी घेईन. छान खेळलीये लक्ष्मी. जर नवरा बायकोची पूर्ण गोष्ट ऐकायला लागला तर त्या दिवशीपासूनच नवरा बायकोच्या मुठीत राहायला सुरुवात होते. पोरा इथपर्यंतच पोचलो होतो आम्ही तुला शोधत शोधत, आणि मग इथूनच गायब झालेत बघ रामजी. परंतु गायब कसे होऊ शकतात? भीमराव, आकाशात उडालाय की जमिनीत गेलाय तुझा बाप? तशी एक गोष्ट सांगू, खूपच कामचोर आहे तुझा बाप. रंजन, रामजी कुठेही असू देत, त्याला शोधून आण. तलावामध्ये काम करण्यासाठी मला 2 माणसं पाहिजेत. माझ्या कामाचं नुकसान होतंय. जी, शोधतोय आम्ही. लवकर लवकर शोधा त्याला. चल. तसं भीमराव, त्या बाजूला एक दरी आहे. लोक नेहमी आपल्या आयुष्याला कंटाळून त्याच दरीमध्ये जीव देतात.
काय माहिती असा मुलगा जन्माला आलाय रामजी या ओझ्याला सहन करू शकला नसेल आणि दरीत उडी मारली असेल.